एकदम सुपर टेस्टी आणि हेल्दी त्याचबरोबर एकदम चटकदार असं टोमॅटो सूप घरच्या घरी बनवायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हाय हॅलो नमस्कार, मी आनंदी अभिजित यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर सगळ्यात आधी इथे मी घेतले कुकरमध्ये 4 ते 5 टोमॅटो, अगदी लाल झालेले टोमॅटो घ्यायचे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच किसून घेतलेलं आलं, त्याचबरोबर मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले, ते उभे मी कापून घेतलेले आहे आणि जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास मी इथे पाणी टाकते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे किंवा अर्धा चमचा तरी मीठ यामध्ये तुम्हाला घालायचे आणि आता कुकरचं झाकण लावून जवळपास याच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांनी एकदम छान मऊसूत असे तुमचे टोमॅटो जे आहे ते शिजतील आणि जास्त त्यांना ग्राइंड करायची गरज पडणार नाही. तर बरोबर 3 शिट्ट्यानंतर आपले टोमॅटो छान इथे मऊ झालेले आहेत. त्याचं सालवरचं काढायची काहीही गरज नाही, कारण आपण हे नंतर गाळणीने गाळून घेणार आहोत. तर इथे ब्लेंडरने मी ते बारीक करून घेते. तुम्ही मिक्सरचा वापर देखील करू शकता. फक्त गरम असताना हे ग्राइंड करायचं नाही किंवा ब्लेंड करायचं नाही आहे. ज्यावेळी ते रूम टेम्परेचरला येईल तेव्हा ते ब्लेंड करायचं आहे. तर अशा प्रकारे ब्लेंडरच्या साहाय्याने मी सर्व टोमॅटो जे आहे ते मॅश करून घेते, बारीक करून घेते आहे. अगदी हॉटेलच्या देखील सूपला एवढी टेस्ट येत नाही, इतकी भन्नाट टेस्ट आपल्या ह्या सूपला येते. त्यामुळे दिलेले मेजरमेंटप्रमाणे तुम्ही सूप हे बनवून बघायचं आहे घरच्या घरी. तर टोमॅटोची प्युरी आता आपण गाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधल्या ज्या बिया आहेत किंवा त्याचं जे साल आहे ते इझिली रिमूव्ह होईल आणि आपल्या दाताखाली येणार नाही किंवा तोंडामध्ये त्याचं बी वगैरे येणार नाही. त्यामुळे शक्यतो हे गाळून नक्की घ्यायचं आहे. बराच घट्टपणा असतो ह्या सूपला, त्यामुळे जे बी जे आहे ते तुम्ही चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिसळून अशा प्रकारे सर्व पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे. आता ह्या टोमॅटो प्युरीला बऱ्यापैकी दाटसरपणा आहेच, पण अजून दाटसरपणा आणि थोडासा मऊसूतपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेते आणि अर्धा ते पाऊण ग्लास त्यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये काही गुठळ्या राहणार नाहीत आणि ते एकदम इझिली आपलं जे प्युरी आहे टोमॅटोची त्यामध्ये मिसळेल किंवा कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या त्यामध्ये होणार नाही. तर मी गॅसवर न ठेवता त्याआधीच हे प्युरी किंवा कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे मी टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स करून घेते, जेणेकरून गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता कमी असेल. कॉर्नफ्लॉवरमुळे टोमॅटो सूपला बऱ्यापैकी दाटसरपणा येतो, त्यामुळे इथे मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकते आणि त्यानंतर ही जी प्युरी आहे ते एखाद्या कढाईमध्ये ट्रान्सफर करायची किंवा तुम्ही ज्या कुकरमध्ये टोमॅटो शिजवलेले आहेत त्यामध्ये ट्रान्सफर करून गॅसवर मंद आचेवर ठेवायचे आहे. तर इथे सूप आपले झालेलं नाही आहे, अजून बऱ्यापैकी काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. तर इथे मी गोडपणा येण्यासाठी 4 ते 5 चमचे मोठे चमचे साखर घातली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे, त्याने कलर सुंदर येईल. हॉटेलमधलं सूप तुम्ही बघितलं असेल, बऱ्यापैकी लालसर असतं, ते देखील कलरचा वापर करतात. त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. तर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मिरेपूड इथे मी वापरलेली आहे. अगदी अर्धा चमचालाही कमी इतकी मिरेपूड वापरलेली मी आहे. मिरे हे गरम असतात, शरीरामध्ये गरमी निर्माण करतात. त्यामुळे मोस्टली थंडीमध्ये जर तुम्ही हे सूप बनवत असाल तर मिऱ्यांचा वापर नक्की करायचा आहे. आणि तुमचा सर्दीसाठी किंवा तुमचा घसा खराब असेल तर नक्कीच हे सूप तुम्ही ट्राय करायचं आहे. अगदी तुम्हाला आराम मिळेल, घशाला देखील आराम मिळेल, इतकं सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी हे सूप आहे टोमॅटो सूप. आता हे सर्व साहित्य टाकून झाले की मस्त त्याला 1 ते 2 उकळी देऊन घ्यायची मोठ्या गॅसवरती किंवा मंद आचेवर दिली तरी देखील चालणार आहे. आणि तुम्हाला हवं असेल तशी तुम्ही साखर टाकू शकता टेस्ट करून की किती गोड हवं आहे, किती आंबट हवं आहे. तर ह्यामध्ये लोणी देखील वापरतात, लोण्यामुळे देखील एकदम छान बाइंडिंग येते. आपण हॉटेल स्टाईल बनवतोय त्यामुळे त्यामध्ये पावाचे तुकडे तर हवेच. त्यासाठी एका तव्यावरती मी तूप लावून घेतले. तुम्ही तूप लावा, तेल लावा किंवा बटर लावा. तर अशापैकी मी ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते मी छान ब्राऊन होईपर्यंत आणि हे पाव कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेते, जेणेकरून तुम्हाला एकदम हॉटेलचीच फिलिंग घरच्या घरी येईल. एकदम हॉटेल स्टाईल सूप हे आपलं बनतं. अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत चालणारं हे सूप आहे.
फक्त लहान मुलांसाठी तुम्ही मिऱ्याचा वापर जो आहे तो कमी ठेवायचा आहे आणि वेट लॉससाठी तर नक्कीच छान आहे. फक्त साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करायचं किंवा नाही वापरलात तरी देखील चालणार आहे. आणि हे जे पावाचे तुकडे आहेत ते देखील तुम्ही टाळायचे आहे जेव्हा तुम्ही वेट लॉससाठी हे सूप ट्राय करता तेव्हा. तर एकदम परफेक्ट असं हॉटेल स्टाईल आणि एकदम मस्त चटकदार असं सूप आपलं इथे रेडी आहे. तर इथे एकदम सुपर हेल्दी, सुपर टेस्टी असं घरच्या घरी बनवलेलं सूप आपलं रेडी आहे. एकदम फ्रेश टोमॅटो, एकदम लाल बुंद असे टोमॅटो आणि चटकदार सूप आपलं रेडी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.